मी अमित ठाकरे यांना नवी मुंबई पोलिसांची नोटीस आली आहे। अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारलेली नाही। नवी मुंबई शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अमित ठाकरेंना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। अमित ठाकरेंना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस आलेली आहे। अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलेली नाही, मात्र नवी मुंबई शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अमित ठाकरेंना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, अमित ठाकरेंना नवी मुंबई पोलिसांची नोटीस आली आहे। अगदी बरोबर। नवी मुंबईत एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि गेल्या अनेक महिन्यापासून त्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं नव्हतं। तर तो पुतळा जो आहे तो झाकून ठेवण्यात आलेला होता। अतिशय ज्या कपड्यात तो पुतळा आहे तो झाकून ठेवण्यात आलेला होता तो अतिशय घाणेरडा होता आणि त्यावरूनच अमित ठाकरे हे त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी तो पुतळा स्वच्छ त्यावरचे असलेले कपडे काढून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आहे त्यांना इशारा सुद्धा देण्यात आला होता। परंतु त्या ठिकाणी कुठल्याही नेत्यांना येऊन हा पुतळा आणि जो गार्डन आहे त्याचं लोकार्पण करण्यास वेळ मिळत नव्हता आणि त्याच अनुषंगाने मनसेच्या वतीने तो पुतळा जो आहे तो खुला करण्यात आला होता। तेही पण परवानगी न घेता हा पुतळा लोकार्पण करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांना नोटीस देत यावर उत्तर मागण्याचा प्रयत्न केला, परंतु आज नवी मुंबई पोलीस या ठिकाणी पोहोचले असताना त्यांना नोटीस देण्यात येणार होती, परंतु ती त्यांनी स्वीकारली नाही। त्यामुळे आता पुढे नवी मुंबई पोलीस जे आहेत ते काय कारवाई करतात आणि अमित ठाकरे काय स्टँड घेतात, मनसेच्या वतीने काय स्टँड उभा राहतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित धन्यवाद मनोज ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।